जय भीम. आमच्या मित्राकडं जवळजवळ आमची 2-3 आहे म्हणतात 10 वर्षाची आपली कमीत कमी ॲक्टिव्ह दोस्ती आपली आहे. मग आत्ता यांची लाईन वेगळी असल्यामुळं या क्षेत्रात वळली. तर तुमचं पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. काय? माझं नाव जालिंदर रुचिर डावरे, गावपूरची तालुका कसोटीला सांगितलं. शिक्षण काय झालं? माझं ग्रॅज्युएशन झाले समाजशास्त्र. त्याच्यानंतर काय केलं? त्यानंतर योगावेळी मला जिल्हा अध्यक्षांचा टीम मला संधी मिळाली. म्हणजे BA सुद्धा तुम्हाला लाभ त्या भेटलेला आहे चांगल्या पद्धतीने. बरं, तिथनं नंतर काय केलं? तिथून बाईचाच मला एम्प्लॉयमेंट थ्रूद्वारे मला दुसऱ्या जॉब मिळाला. मला एम्प्लॉयमेंट थ्रू मला जॉब मिळाला. बरं. पण काही मी माझ्या डोक्यात थोडा विषय होता की स्वतःच्या व्यवसाय चालू करावा. त्यासाठी मी राजीनामा दिला. म्हणजे आपल्याकडे दुसऱ्याच्या हाताखाली राहण्यापेक्षा स्वतः पाय आपलं काय राजीनामा. मी इकडे किती वळला? मी राजीनामा 1 वर्षभर बाहेर मी प्रायव्हेट सेक्टर काम केले. 1 वर्षभर दुसऱ्या कामाचं मग परफेक्ट परफेक्ट काय शासकीयची काम आहे ती परफेक्ट मला. आता काय काय आता पूर्ण तुमची ऑनलाईन ऑर्डर फॉर्ममध्ये तुमची जाती लागते सगळं म्हणजे शासकीय जेवढे आहेत तुम्ही सगळं काम करा. मग आता ही काम सोडून तुम्हाला म्हणजे समाजकार्य काय आवड काय आहे? समाजाचं पूर्ण मी कॉलेज येऊन असल्यामुळे तुम्हाला समाजकार्य आवडेल. मी आंबेडकर चौधरी काम करावं आणि बाकी बहुत मसाला आंबेडकर काम करतो. असं कधी म्हणजे तुम्ही कुठल्या एखादा प्रोग्राम वगैरे तुमच्या तिथं काय केला? हो, गावी मी प्रत्येक माझ्या गावी बोधविभागामध्ये प्रत्येक परिचाराची सांगतो आणि प्रत्येक कार्यक्रम. माझा आता रविवार आहे किंवा पौर्णिमा आहे असं काय विशेष कार्यक्रम तिथं आम्ही जातात. हो, रविवार सुद्धा मी प्रत्येक रविवारी तिथल्या मुलांना वगैरे काही ट्रेनिंग वगैरे तुम्ही असं काही द्यायचं काही कल्पना तुम्हाला सुचली का आपल्या मुलांना तिथल्या? हो, मी त्यानंतर मागे शिकतो. तुम्ही करता का तुम्ही पण पाहून बाहेरची म्हणजे तुमच्या समाजकार्याला पहिल्यापासून तुमची ओढ आहे. ओढ असल्यामुळे तुम्हाला कधी बाकीचं काही सांगायला लागत नाही. तरी सुद्धा म्हणजे कसं आहे आपल्या समाजात किंवा आपल्या भावकीत म्हणा लोकही पाहुण्यात म्हणा बरेच मुलं आहेत. काही पण शाळा झालेली आहे. काय म्हणजे आडाने काय म्हणजे सगळ्या आपल्या पोटाकडे आपली 5 लोक आहेत. तर आता एखादी व्यक्ती बाबा समजा इकडे तुमच्याशी तिकडे वळायचं आहे का पण त्याला मार्गदर्शन पण भेटत नाही किंवा माणूस भेटत नाही की बाबा जाऊन जरा शिकेल किंवा काय असं एखाद्या व्यक्तीला वाटतंय पण त्या व्यक्तीला माणूस मिळत नाही. तर त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही काय सांगा? त्याला मी एवढं सांगणार त्याला ज्या क्षेत्राला आवड आहे किंवा ह्या क्षेत्रात आवड आहे ते काम करा. पूर्ण अभ्यासात त्या म्हणजे झोपून काम करते त्याचा लाभ आपल्याला 100% आता ती व्यक्ती पण तुमच्याकडे यायला लागली तर त्यासाठी तुमचा काही एखादा कॉन्टॅक्ट नंबर कुठला असेल ते सांगा. माझा संपर्क नंबर 96 95 55. जय